वाटतं आज या गर्दीत दर्शन भेटेल की नाही? हॅलो, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी आली आहे चांदवडला इच्छापूर्ती गणपतीच्या बाप्पांच्या दर्शनासाठी. असे म्हटलं जातं की एका गुराख्याला डोंगराच्या पायथ्याशी ही भव्य मूर्ती दिसली. जेव्हा ही बातमी अहिल्यादेवींना कळाली तेव्हा अहिल्यादेवींनी ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिची सेवा सुरू केली. भाविकांचा असा अनुभव सांगितला जातो की येथे संकष्टीला आणि गणेश चतुर्थीला जे मागितलं ते पूर्ण होतं. इच्छेला धावून जाणारा गणपती म्हणून याचे नाव इच्छापूर्ती गणपती पडले. असे बोलतात की इच्छा मागत दोरा बांधला की ती इच्छा पूर्ण होते. जेव्हा इच्छा पूर्ण होते तेव्हा मंदिरात पुन्हा येऊन ह्यापैकी एक दोरा सोडून जायचे. बाप्पांचे दर्शन घेऊन मग आम्ही गेलो आमच्या नेक्स्ट पॉइंटला. हे होते रेणुका माताचे मंदिर. रेणुका माता ही चांदवडचे ग्रामदैवत आहे. असे मानले जाते की परशुरामाने आपल्या वडिलांची आज्ञा पाळत आपली आई रेणुका माता यांचे शिरधडाने वेगळे केले. तेव्हा देवीचे धड माहूरगड येथे आणि शिर चांदवड येथे पडले. तेव्हापासून हे रेणुका मातेचे मंदिर चांदवड येथे प्रस्थापित करण्यात आले होते. मंदिराच्या आवारातून तिथल्या दुकानावरून आधी रेणुका मातेसाठी पूजेचे सामान घेतले. त्यानंतर मंदिरात गेलो तर खूप जास्त गर्दी होती. 15 मिनिटाच्या वेटिंग नंतर रेणुका मातेचे दर्शन झाले. मंदिराच्या आतमध्ये असे काही पॉझिटिव्ह वाइब्स होते ना की ते सांगायला मला शब्द सुद्धा कमी पडतील. खरं सांगू का, तासन तास तिथं बसून राहावं, तिथले सौंदर्य आणि प्रसन्नता मनात साठवून घ्यावी असे वाटत होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. पुन्हा भेटूया आणखी नवीन ब्लॉग सोबत. बाय.